आता थेट जाणार आहोत विधान परिषदेमध्ये। याचा जागतिक आज गरजेचे, कारण की येणाऱ्या काळात ही आपली तरुण केलेला आहे। याच्यामध्ये निश्चित राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याचं अभिनंदन केलं पाहिजे। कारण हे 12 किल्ले ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला युनेस्को मध्ये घेतले गेलेले आहे, मला असं वाटतं आता आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे। कारण हे 12 किल्ले ज्या अर्थी वारसा स्थळ म्हणून घेतली जातात, त्या अर्थी येणाऱ्या काळामध्ये युनेस्को मध्ये कायम हे वारसा स्थळ राहणं हे सुद्धा आवश्यक आहे। निश्चित या किल्ल्यांकडे बरंच दुर्लक्ष होत असतं आपलं। कोणताही किल्ला असो, विशाळगडचं मागे प्रकरण घडलेलं आहे, अजूनही त्याच्यात काही निकाल झालेला नाही। मग रायगड असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जी जी कामं चालू आहेत ती जरी बघितली तरी मला असं वाटतं राज्य सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे निश्चित आहे। नुसतं निधी देऊन हे काम होणार नाही, त्याच्यासाठी व्यवस्थित स्टाफ असला पाहिजे, व्यवस्थित मेंटेनन्स असलं पाहिजे। कित्येक किल्ल्याला स्टाफ उपलब्ध नाहीये सभापती महोदय, आणि म्हणून हा 12 किल्ल्यांचा मला असं वाटतं त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू, परंतु आत्ता 12 किल्ल्यांचा जो वारसा स्थळामध्ये सहभाग केलेला युनोनी, मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचा हा इतिहास, हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, महाराष्ट्राच्या युद्धनीतीचा आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा या निमित्तानं निश्चित देशभर नव्हे तर जगभर गेलेली आहे, ती आणखी ताकदीनं जाईल। आणि म्हणून आज याच्यासाठी सरकारचं, सांस्कृतिक विभागाचं, माननीय मुख्यमंत्री सगळ्यांचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या काळामध्ये वारसा स्थळामध्ये समावेश झालेल्या या किल्ल्यांसाठी नव्हे, याच्याशिवाय अनेक किल्ले आपले आहेत, याच्यासाठी सरकारने मला असं वाटतं कायम स्वरूपाच्या व्यवस्था, कायम स्वरूपाच्या निधीची अरेंजमेंट, निधी भरपूर मिळतो, परंतु उपयोगिता, स्टाफ ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे। आणि म्हणून सरकारचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या काळामध्ये या किल्ल्यांच्या माध्यमातून आणखी कशा अर्थानं आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान, पराक्रम हा जगामध्ये गाजेल, याच्यासाठी मला वाटतं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। आणि त्याच्यासाठी कायम स्वरूपी सरकारने योजना करण्याची गरज असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा समस्त सगळ्या सभागृहाचं, सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो की या 12 किल्ल्यांचा युनेस्कोने सहवास केलेला आहे। धन्यवाद सभापती महोदय। मी विरोधी पक्षनेत्यांचं आभार व्यक्त करतो की हाच मोठेपणा, ही परंपरा आपल्या सभागृहाची आहे। या निमित्तानं केंद्रीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचाही मोठा रोल आहे। माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की हा आपला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा, आनंदाचा विषय आहे। तर मंत्री या ठिकाणी आहेत, शंभूराजे, आपण या विषयाचा सगळ्यांना आनंद झालाय, केवळ सत्ताधारी नाही। आशिषजी आलेत तर माझी या निमित्तानं विनंती आहे, आशिषजी निवेदन करतीलच, परंतु आपण जसं सांगितलं तसे अनेक प्रश्न आहेत गडकिल्ल्यांवरचे, अनेक त्यांना निधीच्या तरतुदी आहेत। याचं आता युनेस्कोने केलंय, पण ते जतन करण्याची मोठी जबाबदारी आहे। तर या संदर्भात एक चर्चा या सभागृहात सुमोटो आपण आदेशित करावं सरकारला, कारण याच्या बाबतीत सर्व महाराष्ट्राला आनंद झालाय। विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, तर या ठिकाणी अशा प्रकारची एक चर्चा घ्यावी आणि एक आपला अभिनंदनाचा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आशिषजी शेलार यांचा आणावा आणि त्या अनुषंगाने गडकिल्ल्यांची चर्चा व्हावी अशी आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे। माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेबांनी जो काही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे प्रश्न उपस्थित केला आणि गटनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना अनुमोदन देत चर्चेची मागणी केली, त्या अनुषंगाने सांस्कृतिक मंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत, तर ते बोलतील। धन्यवाद। चर्चेची मागणी केली, मला वाटतं विस्ताराने चर्चा घेतली तर ठीक राहील। चर्चेला सरकार तयार आहे, अभिनंदन घेण्याबद्दल धन्यवाद। सविस्तर महाराष्ट्राच्या हिताची चर्चा आपण या ठिकाणी करू, पण मी एक निवेदन 46 अन्वेत दिले, आपण करा निवेदन। माननीय सभापती महोदय, भारताचा मराठा लष्करी भूप्रदेश
यास युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन मिळाल्याबद्दल मी आपल्या समोर निवेदन करतोय. माननीय सभापती महोदय, कळवण्यास मला अतिशय आनंद होत आहे की महाराष्ट्रातील 11 किल्ले जसे रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्लेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला व तामिळनाडू येथील एक जिंजी किल्ला असे 12 किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहेत.